वेलकम टू MH अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगचं ॲडमिशनचं जे शेड्यूल अपडेट झालेलं आहे ते डिटेलमध्ये समजून घेणार आहे। बघा CET सेल महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं 25 जुलै 2024ला हे सर्क्युलर आलेलं आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊन डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। आपण तिथे काही लाईव्ह सेशनसुद्धा घेतो, ते सुद्धा तुम्ही तिथे अटेंड करू शकता। मग आता जे न्यू शेड्यूल आलेलं आहे ते समजून घेऊ। डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25चं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन जी डेट एक्सटेंड झालेली आहे ती तुमची आहे 29 जुलै 2024पर्यंत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन 30 जुलै 2024पर्यंत। बघा 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे 29 तारखेला 5 वाजेच्या आत तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, बघा जे तुम्ही डेटा फिलअप केलेला आहे, जे मार्क्स फिलअप केलेले आहेत त्यानुसार तुमचा इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, म्हणजे तुमचा रँक डिस्प्ले होईल 2 ऑगस्ट 2024ला। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, तुम्हाला फॉर्म अपडेट करायचा असेल किंवा एक्झाम्पल घ्यायचं झालं, समजा तुम्ही OBCचे कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही सध्या ओपनमध्ये फॉर्म भरलेला आहे कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हते, तर तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे कुठले डॉक्युमेंट पेंडिंग असेल ते तिथे अपलोड करून तुमचं फॉर्म ओपन टू OBCमध्ये कन्वर्ट करू शकता। तो आहे सबमिशन ग्रीव्हन्स पिरियड 3 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2024। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, बघा इथे काही विद्यार्थी फॉर्म अपडेट करतील, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 7 ऑगस्ट 2024ला। बघा हे न्यू अपडेटेड शेड्यूल आहे। याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।